एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांची नाशिक पोलिसांनी तब्बल 8 तास चौकशी केली आहे। टीसीएस धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी नोटीस पाठवलेली होती। नोटीस मिळाल्यानंतर मतीन पटेल स्वतःहून नाशिक पोलीस आयुक्तालयात हजर झाले। संशयित निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपांबाबत पोलिसांकडून सविस्तर चौकशी करण्यात आली। याआधीच या प्रकरणात नाशिक पोलिसांनी मुख्य संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे। किरण ताजणे अपडेट देत आहेत। किरण, आजच्या या तपासणी संदर्भात, आजच्या चौकशी संदर्भात काही अपडेट्स मिळत आहेत का? खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान मतीन पटेल याची चौकशी करत असताना ज्या पद्धतीने नाशिक पोलिसांनी एकूणच ही चौकशी केलेली आहे त्यामध्ये तांत्रिक बाबींवर भर देण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने निदा खानला आश्रय देत असताना नेमकं कुणाच्या सांगण्यावरनं हा आश्रय दिला गेला याचा या सगळ्या निमित्तानं एक आढावा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला गेलेला आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर निदा खान हिला ज्या वेळेला फरार असताना संभाजीनगर या ठिकाणाहून ज्या वेळेला ताब्यात घेतलं त्यावेळेला मतीन पटेल यांना आश्रय दिला अशा स्वरूपाची कबुली दिलेली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी मतीन पटेल याला सह आरोपी देखील केलेलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो पहिला गुन्हा दाखल होता ज्यामध्ये निदा खान आरोपी होती त्याच प्रकरणाचं दोषारोपपत्र देखील नाशिक न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं त्यामध्ये सह आरोपी म्हणून दोषारोप पत्रामध्ये मतीन पटेल याचा देखील उल्लेख आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मतीन पटेल यांना नोटीस बजावून तातडीनं नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं होतं आणि त्या सगळ्या अनुषंगाने आजच्या दिवशी ही चौकशी पार पडलेली आहे। त्यामुळे तपासात आणखी वेग येण्याची या सगळ्या निमित्तानं शक्यता वर्तवली जाते। नम्रता। किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।